मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे बघा आम्ही आलेले आहोत। इथे आहे आमचं म्हणजे गाण्याचे क्लास लावलेले आहेत। इथे क्लासचं हे आहे कलाश्री संगीत वर्ग। खेडमध्ये पहिल्यांदाच संगीत क्लासेस चालू झालेले आहेत, कलाश्री संगीत वर्ग। तर ज्यांना कोणालाही जॉईन व्हायचं असेल तर नक्की जॉईन होऊ शकता। खेडमध्ये असाल तर नक्की कमेंट करा, हवी असलेली माहिती मी नक्की पुरवेन। तर अबीरचे ना इथे क्लासेस असायचे, अबीरला लावलेले आहेत क्लासेस। थोडं त्याला वाचन वगैरे यावं ह्यासाठी, अभ्यासाचं जे आहे ते हे लागावं, सवय लागावी ह्यासाठी लावलेलं आहे, कारण की तो फारच हट्टी आहे। तर ह्याच बिल्डिंगला त्याच्या मॅडम राहतात, त्यांच्याकडे क्लासेस लावलेले आहेत। आणि मग अबीरला आम्ही सोडवायला यायचो ना, तेव्हा मग येथील ज्या मॅडम आहेत, ज्या गाण्याचं स्टेज परफॉर्म वगैरे करतात, त्या मॅडम पण करतात, त्यांचे मिस्टर पण करतात। असं दोघेही मिळून काय करतात, स्टेज परफॉर्म करतात, ऑर्डर्स घेतात त्या पद्धतीने जे आहे ते। तर मग त्यांची ओळख झाली। मग त्यांच्या ओळखीतूनच मग म्हटलं की चला, आपली एक इच्छा होती गाण्याचं शिकायची, ती राहून गेली। आता मग पुन्हा त्यांच्याकडे बघूनच मग मला उत्साह निर्माण झाला। मग त्यांच्याकडे यायला लागली, मग त्यांचं गाणं वगैरे ऐकायला लागली आणि मग मनामध्ये पुन्हा इच्छा जागृत झाली की चला आपण शिकलं पाहिजे, कधी ना कधीतरी आपणही स्टेज परफॉर्म केला पाहिजे, असं मनात उत्सुकता निर्माण झाली। आणि त्यानंतर मग आता पहिल्यांदा क्लासेससुद्धा त्यांच्या ओळखीनेच क्लासेससुद्धा चालू झालेले आहेत। त्यांच्या ओळखीचे ते सर आहेत, मग त्यांनी रिक्वेस्ट केली की आमच्यासाठी तुम्ही क्लासेस चालू करावे। तर दर शनिवारी क्लासेस असतात, कारण की सर असतात चिपळूणचे आहेत ते, आणि चिपळूणहून येतात मग। तर एकच दिवस क्लास असतो फक्त। आता जरा विद्यार्थी संख्यासुद्धा कमी आहे, त्यामुळे एकच दिवस क्लास असतो। आणि पण छान शिकवतात, मस्त शिकवतात। वसंत केळकर असं त्यांचं नाव आहे, छान संगीत विशारद आहेत। तर 5:30ला आम्ही आलेलो क्लासेससाठी, पण अबीरला यासाठी घेऊन आले कारण की अबीरचा 6 वाजता क्लास चालू होता। त्याच्या मॅडम त्याच बिल्डिंगला राहतात ना अबीरच्या, तर 6 वाजता त्याचा क्लास सुरू होणार होता। तर अर्धा तास तो आमच्यापाशी बसला। तर सर्वात आधी काय करतात की स्वामींच्या फोटोला हार वगैरे घालतात, स्वामींची आराधना करतात। म्हणजे दर शनिवारी त्यांनी फुलं हार वगैरे घेऊन येतातच। आणि जेव्हा ते शिकवायला स्टार्ट करतात तेव्हा स्वामींची आराधना केली जाते। जेव्हा झालेला म्हणजे शिकवणं संपतं तेव्हासुद्धा स्वामींची आराधना करूनच क्लास जो आहे तो संपवतात। तर छान शिकवतात, मस्त। नक्कीच कोणाला लावायचा असेल क्लास तर नक्की लावू शकता। तर थँक्यू हर्षदा मॅडम, तुमच्यामुळे माझ्या मनामध्ये पुन्हा जी आहे संगीत शिकण्याची जी इच्छा आहे ती निर्माण झालेली आहे। कसंच आपण असं एखाद्याला बघून खरंच आपल्याला इच्छा निर्माण होते ना एखादी गोष्ट करण्याची।